आतापर्यंत आपण मराठी व्याकरणामध्ये जो अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणजे शब्दसंग्रहाचा। तर शब्दसंग्रहाचे त्यातला जो महत्वाचा पार्ट तो म्हणजे समानार्थी शब्द। ते 4 भाग म्हणजे 3 भाग आतापर्यंत आपण आपल्या YouTube चॅनलवरती अभ्यासले। एकीकडे प्रश्न होता, प्रश्नाचं विश्लेषण होतं, प्रश्नाच्या विश्लेषणातून प्रत्येक पर्यायाचं जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून, आयोगाच्या दृष्टिकोनातून किंवा TCS IBPS च्या परिपूर्ण पॅटर्नवर आधारित त्या संपूर्ण प्रश्नांची सिरीज आपण या समानार्थी शब्दातून घेतोय। तर प्रत्येक पर्यायाचं विश्लेषण अगदी आपण चित्र स्वरूपामध्ये की जे तुम्ही वाचताय त्याच्यापेक्षा कुठेतरी ॲडिशन मध्ये किंवा कुठेतरी त्याच्यामध्ये जास्तीचे समाविष्ट अशा प्रकारचे शब्द तुमच्यापर्यंत मी या सिरीजच्या माध्यमातून, या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मित्रांनो। आज आपण येऊन पोहोचलो आहे समानार्थी भाग 4 पर्यंत। नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी, सर्वांचं लक्ष मराठी या YouTube चॅनलवरती, या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत करतो। चला जाऊया पुढे। आणि पुढे जाण्याच्या आधी ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राइब करा। जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट्स मध्ये मला सांगत चला। या सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने अभ्यासायच्या आहेत। ओके, चला जाऊया आजच्या पहिल्या प्रश्नाकडे। बघा, आजचा पहिला प्रश्न आहे आजच्या लेक्चर मधला की चपला या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। आता चपला म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती असावं, कारण की जेव्हा तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो तर चपला म्हटल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे काही त्याचं उत्तर देत असतात, तर बरेच विद्यार्थी उत्तर देताना समजा पथ अशा पद्धतीने त्याचं उत्तर देत असतात। पण मित्रांनो, पथ म्हटल्यानंतर ते चपला होत नाही। तर पथ म्हणजे काय? तर पथ सर्वांना माहिती आहे, मार्ग किंवा त्याचा अर्थ होतो रस्ता, बरोबर। त्याचा जो काही समानार्थी शब्द म्हटल्यानंतर त्याचा समानार्थी शब्द येतो वीज। वीज म्हणजे काय रे मित्रांनो? तर वीज कशाला म्हणतात तर आता पुढे त्याचं सविस्तर विश्लेषण अगदी चित्र स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यानंतर जलद म्हटल्यानंतर जलदचे 2 घटक किंवा 2 भागांमध्ये त्याची विभागणी आहे। एक जलद म्हटल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्वरित म्हणतो आपण किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये घाईघाईमध्ये म्हणतो। त्याच्यानंतर इकडं जर आपण लक्षात घेतलं तर एक जलद जो काही आहे पलीकडे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक जलद म्हटल्यानंतर त्याचा अर्थ जो काही होत असतो तर एक जलद म्हणजे ढग होतो आणि एक जलद म्हटल्यानंतर लवकर असा त्याचा अर्थ प्रकट होत असतो। म्हणजे अशा पद्धतीने त्याच्यानंतर हा एक शब्द आपल्याला दिला होता आयोगाने पर्यायामध्ये, म्हणजे हा MPSC ने विचारलेला प्रश्न आहे। त्या प्रश्नाचं विश्लेषण मी तुमच्या समोर मांडतो आहे। आता प्रश्न काय दिला होता? कसर अशा पद्धतीचा शब्द विचारलेला होता। कसर म्हणजे काय? तर कसर म्हणजे कणकण। आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये थंडी तुम्हा सर्वांना जाणवत असेल, तर थंडीमध्ये जेव्हा ज्या पद्धतीने वातावरण चेंज होतं, जसं क्लायमेट चेंज होतं, जे काही त्या ठिकाणी लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजारी पडतात। तुम्ही बऱ्याच लोकांशी बोलाल, बऱ्याच लोकांना तुम्ही विचारा तर तेव्हा ते म्हणतात की अरे असं कणकण होते आहे, सर्दी झाली आहे, खोकला झालाय, तर तो कणकण इथं जो पर्यायामध्ये आलेला होता ना कसर, कसर म्हणजे त्याचा समानार्थी शब्द कणकण होतो, बरोबर। म्हणजे पूर्ण जे काही शरीर आहे ते पूर्ण शरीर दुखतं। ओके, म्हणजे मराठीतले शब्द आहे पण ते शब्द आपण कधी ऐकले असतील, कधी नाही ऐकले असतील। मी या लेक्चरमध्ये काय केलेलं आहे तर मी या लेक्चरमध्ये 2 भागांमध्ये विभागणी केलेली आहे। एका भागामध्ये सरसकट आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऐकला जाणारा जो शब्दसंग्रह आहे तो, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या भागामध्ये जी काही रचना आहे की जे आपण एकदाच किंवा पहिल्यांदाच किंवा खूप कमी वेळेत त्या शब्दांचा अभ्यास किंवा त्या शब्दांचे जे शब्द आपण ऐकलेले आहे त्याचा म्हणजे त्याची 2 भागांमध्ये विभागणी या लेक्चरमध्ये मी केलेली आहे। म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील। बघा, आता एकीकडे पहिला जो जलद मी तुम्हाला सांगितला होता तर जलद, तर एकीकडे मी अशा पद्धतीने त्याची विभागणी केलेली आहे की दैनंदिन व्यवहारात ऐकली जाणारी जी शब्द आपण दैनंदिन व्यवहारामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये ऐकत असतो ती अजिबात वाचण्याची गरज नाही। पण मी तुम्हाला ते पण सांगतो। बघा, शीघ्र आपण ऐकतोच, लवकर ऐकतो, लगेच ऐकतो, ताबडतोब, वेगाने, हुशार, चपळ, ज्वालाग्राही, भडकणारा, बरोबर। तर हे संपूर्ण जे काही आलेले शब्द आहेत की जे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऐकून लगेच ते आपल्या लक्षात राहत असतात, किंवा जलदवरती प्रश्न विचारल्यानंतर पर्यायामध्ये यापैकी एखादा शब्द जरी आला तरी आपल्याला त्याचं म्हणजे त्याला पुन्हा पुन्हा वाचण्याची गरज पडणार नाही। एकदम शॉर्टकट ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही अशा पद्धतीने हे संपूर्ण जे काही समानार्थी शब्द आहे तुम्ही लक्षात ठेवू शकतात। हे फक्त तुमच्यासाठी त्या पद्धतीने मी सर्व कन्सेप्ट क्लिअर करून देतो आहे। तर आता इकडे याला तुम्ही नाही वाचलं काही प्रॉब्लेम नाही, पण आता कधी न ऐकलेली किंवा कधी कधी ऐकलेली जी काही शब्द आहेत तर त्याचा
त्याचा अभ्यास आपल्याला खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये करायचा आहे. त्वरेने किंवा सत्वर. सत्वर म्हटल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा शब्दप्रयोग आतापर्यंत ऐकलेला नसेल. ओके, म्हणजे अशा पद्धतीने सत्वर म्हटल्यानंतर त्वरेने म्हटल्यानंतर हे क्रियाविशेषण अव्ययांमध्ये सुद्धा समाविष्ट होत असतात. जेव्हा व्याकरणामध्ये क्रियाविशेषण अव्यय हा घटक मी घेतला तेव्हा अशा प्रकारचे जे काही शब्द होते किंवा अशा प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय होते, पेपरच्या दृष्टिकोनातून ते संपूर्ण अव्यय मी विद्यार्थ्यांना सांगितले. तर इथं आपल्याला समानार्थी शब्दांमध्ये सुद्धा अभ्यासायचं आहे. जेव्हा तुम्हाला जलदवरती समानार्थी शब्द विचारला जातो आहे, आता आयोगाने किंवा एमपीएससीने याचा समावेश केलेला आहे किंवा यावर आधारित टीसीएसने प्रश्न विचारलेले आहेत किंवा आयबीपीएसने प्रश्न विचारलेले आहेत, तर आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, इकडे तुम्ही अजिबात जाऊ नका. फक्त तुम्हाला इकडं पुन्हा पुन्हा ते 2 शब्द तुम्हाला करायचे आहेत. म्हणजे जलदवरती प्रश्न आल्यानंतर तो परीक्षेच्या दृष्टीने तुमचा चुकणार नाही. त्यानंतर अजून जलदचा दुसरा अर्थ होतो, इकडे या, थोडं पुढे या. आता जलद मध्ये तुम्हाला एक चित्र दिसत असेल, बरोबर ना. इकडं तुम्हाला ह्या शब्दासाठी इकडं एक रनर जो काही आहे तो रनर खूप मोठ्या प्रमाणामध्ये धावतो आहे, त्याला लवकर आपलं जे काही अंतर आहे ते पार करायचं आहे, बरोबर ना. म्हणजे यावरनं ती शब्द आपल्याला लक्षात ठेवता येतात. आता पलीकडे जर तुम्ही थोडं खाली आलात तर एकीकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ढग दिसतोय, बरोबर. आणि त्या ढगामध्येच मी हे शब्द लिहिलेले आहे. तर जलद या शब्दाचा अर्थ ढग अशा पद्धतीने सुद्धा होतो. म्हणजे आता जर तुम्हाला जलदवरती प्रश्न विचारला आणि विचारल्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनात आपण नेहमी ऐकत असताना जे काही शब्द आहे त्याचा समावेश इथं झालेला आहे. बघा, आता ढग म्हटल्यानंतर तुम्ही आपल्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा शब्द प्रयोग होत असतो. घन असेल, ढग असेल, त्याच्यानंतर मेघ असेल, अभ्र असेल. आपण जे काही वाक्य बोलत असतो त्या वाक्यांमध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये असेल किंवा आपल्या आजूबाजूला आपण जे काही ऐकत असतो, कारण की आपली मातृभाषा म्हटल्यानंतर मराठीच आहे, त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा समावेश किंवा सर्व कन्सेप्ट आपल्या आजूबाजूला त्या सर्व गोष्टी घडत असतात. म्हणजे या प्रत्येकाचा वाक्यामध्ये वापर केल्यानंतर ते आपल्या कानावरती नेहमी पडत असतात, बरोबर. की खूप मोठ्या प्रमाणामध्ये घन दाटून आलेली आहेत, बरोबर ना. किंवा ढग खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज पावसाचं वातावरण झालेलं आहे, ढगाळ वातावरण आहे, मेघ आहे, अभ्र आलेला आहे खूप. म्हणजे अशा पद्धतीचे शब्द आपल्या कानावरती नेहमी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येत असतात. त्याच्यानंतर थोडं पलीकडे या. पलीकडे आल्यानंतर तुम्हाला फक्त या 3 शब्दांवरती ढग विचारल्यानंतर किंवा मेघ विचारल्यानंतर सर्व लक्षात ठेवण्याची गरज नाही. अशा 2 भागांमध्ये विभागणी केली तर फक्त पयोधर, अंबुद आणि जलद यावरतीच तुम्हाला फक्त 2 ते 3 वेळेस रिव्हिजन करायची आहे. म्हणजे बघा, जर आपण एक गोष्ट लक्षात घेतली की जलद म्हणजे ढगासाठी एकूण किती शब्द होती, 4 आणि 3 7 शब्द होती. पण त्या 7 शब्दांपैकी मी 4 शब्द वाचण्याचं तुमचं काय केलेलं आहे, काम परिपूर्ण कमी केलेलं आहे. फक्त तुम्हाला 3 शब्दांवरतीच काय द्यायचं आहे, भर द्यायचा आहे. 3 शब्दांवरतीच तुम्हाला कॉन्सन्ट्रेट व्हायचं आहे. म्हणजे समानार्थी शब्दावरती जे 3 ते 4 प्रश्न आताच्या परीक्षा पद्धतीमध्ये विचारले जातात, तर त्या प्रश्न म्हणजे त्या परीक्षेमधून त्या प्रश्नपत्रिकेमधून तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. आणि जिथं विद्यार्थी मायनस होतात तिथं तुम्ही प्लस होणार आहात, समजलं का. कारण मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की आपला सर्वात जास्त भर किंवा आपल्या बॅचमध्ये असणारा सर्वात जास्त भर शब्दसंग्रहावरती आहे. कारण की शब्दसंग्रहामध्ये विद्यार्थ्यांचे बरेचसे मार्क जात असतात. जो काही 15-16 मार्कांसाठी शब्दसंग्रह विचारला जातोय, व्याकरण तर कन्सेप्ट क्लिअर होताच रे, त्याबद्दल काही अडचण नाही पोरो, पण शब्दसंग्रह खूप जास्त महत्वाचा आहे. ओके, तर अशा पद्धतीने जलद 2 जलद होते. त्या 2 जलदचं विश्लेषण मी इथं करून दिलं कारण की तो पर्यायामध्ये आलेला होता. त्याच्यानंतर थोडं पुढे गेलात ना तुम्ही, तर कसरचं मी तुम्हाला सांगितलं की कन कन असं त्याला म्हटलं जातं. हा एकमेव समानार्थी शब्द आहे. इकडे समोर तुम्हाला दिसत असेल फोटोमध्ये, त्या रस्त्यावरतीच मी शब्द घेतलेली आहे. पथ. पथ म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे आता, काही जास्त बोलण्याची गरज नसावी यावरती. तर सरळ स्ट्रेट दिशेमध्ये किंवा स्ट्रेट तुम्हाला तिथं तो रस्ता दिसत असेल, याच पद्धतीने आपल्या अभ्यासाचा मार्ग असावा, बरोबर ना. तर आता पथसाठी काय काय मार्ग आहे, त्याच्यानंतर रस्ता आहे आणि वाट आहे. हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऐकली जाणारी शब्द आहे. म्हणजे हा आपला एक दिलेला जो काही प्रश्न होता, पहिला जो काही प्रश्न होता, त्या पहिल्या प्रश्नातला कुठेतरी आपल्याला विचारलेला पर्याय होता, म्हणून चित्र स्वरूपामध्ये ही कन्सेप्ट मी क्लिअर केली. त्यानंतर तुम्ही जर पुढे आला तर वीज, जे काही आपल्याला आता जो प्रश्न बऱ्याचदा खूप मोठ्या परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे की वीज म्हटल्यानंतर एकीकडं तुम्हाला दिसत असेल, एकीकडं फोटोमध्ये तुम्हाला म्हणजे दिसत असेल तिथं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा पावसाचं वातावरण असतं तेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वीज कडाडते, बरोबर ना. आणि वीज कडाडण्याची कारण तुम्ही भूगोलामध्ये खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास दिली आहे.
तिथं सुद्धा मी 2 भागांमध्ये त्याची विभागणी केलेली आहे की दैनंदिन व्यवहारात ऐकली जाणारे, मग दैनंदिन व्यवहारात ऐकली जाणारी कोणकोणती आहे, तर दैनंदिन व्यवहारामध्ये एक विद्युल्लता आपण ऐकलेला आहे, बिजली आपण बऱ्याचदा ऐकतो, बरोबर ना. त्याच्यानंतर कधी काळी किंवा आपण कधी ऐकलेली नाही तर चपला. आता बघा इकडं हा जो काही प्रश्न आपल्याला विचारलेला होता त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत, बरोबर ना. म्हणजे आपल्याला सांगितलेलं होतं की चपला या शब्दाचा समानार्थी शब्द हा एकाच परीक्षेला विचारलेला नाही तर बऱ्याच परीक्षांना हा रिपीट झालेला आपल्याला दिसतो आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर चपला म्हटल्यानंतर विद्यार्थी एक वेगळ्या पद्धतीचा अर्थ काढतात, तर त्या चपला नाही इथं. तर हा जो काही चपला शब्द आलेला आहे तो कुणासाठी आलेला आहे, तर वीज साठी तो आलेला आहे. म्हणजे इकडं तडित, त्यानंतर दामिनी, सौदामिनी, चंचला, बरोबर. म्हणजे एकूण जे काही त्या ठिकाणी 7 ते 8 समानार्थी शब्द होते त्यातील फक्त 5 ते 6 समानार्थी शब्दांवरती तुम्हाला काय द्यायचं आहे, तर फक्त आणि फक्त भर द्यायचा आहे, बरोबर. म्हणजे उद्या दिवशी जर प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला तर त्याचं उत्तर तुमचं अजिबात चुकता कामा नये. अशा पद्धतीने जर आता, कारण की ही नोट्सच तुम्हाला तिथे उपलब्ध होणार आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही. हे फक्त समानार्थी शब्दांसाठी जी ट्रिक्स आहे असं नाही. मग वाक्प्रचार असतील, त्याच्यानंतर म्हणी असतील, सर्वच्या सर्व म्हणी, अशा पद्धती म्हणींची तुम्ही 2 ते 3 भागांमध्ये विभागणी करणार आहे. एक म्हणजे विरुद्ध अर्थाच्या असलेल्या म्हणी, त्याचा समानार्थी अर्थाच्या असलेल्या म्हणी, त्याचा अर्थ, त्यानंतर अवघड वाटणाऱ्या म्हणी, सोप्या वाटणाऱ्या म्हणी, अशा 4 ते 5 भागांमध्ये मी विभागणी करून त्या नोट्समध्ये तुम्हाला ते उपलब्ध करून देणार आहे. एवढी मेहनत मी माझ्या मराठी विषयावरती घेतो आहे, तर त्या पद्धतीने तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सोपं करून या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो आहे. कारण की आपल्याला हक्काचे जे काही आपले मार्क्स आहे, हक्काचे जे काही आपले गुण आहे, ते गुण आपल्याला म्हणजे 50 प्रश्नांपैकी मिनिमम 47-48 प्रश्नांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. सर मिळतात का एवढे मार्क, करूया कन्सेप्ट क्लिअर, काय अडचण आहे. 47-48 पर्यंत विद्यार्थी पोहोचलेली आहेत म्हणून या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत सांगतोय. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न होता आता दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता बघा इथं प्रश्न आपल्याला विचारलेला आहे गरुड, बरोबर. गरुडावरती प्रश्न विचारलेला आहे. आता आपल्या पर्यायामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. आता गरुड म्हटल्यानंतर किंवा कशाला म्हणतात गरुड म्हटल्यानंतर काय रे मित्रांनो, तो वैनतेय असा त्याचा अर्थ होतो, बरोबर ना. पर्याय क्रमांक 2. आता या संपूर्ण प्रश्नाचं जे काही विश्लेषण आहे ते पुढे बघा. आता अद्री म्हटल्यानंतर काय, तर अद्री म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती असावं पर्वत. आता पर्वतामध्ये जे काही शब्द आपल्याला दिले बघा, आता पूर्ण पेज भरून मी पर्वत घेतलेला आहे आणि 2 भागांमध्ये त्याची विभागणी केलेली आहे. एकीकडे सांगितलेलं आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा दैनंदिन व्यवहारामध्ये वापरली जाणारी, म्हणजे जसं की आता गिरी हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकलेला आहे, डोंगर हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकलेला आहे, किंवा पर्वत म्हटल्यानंतर, पहाड म्हटल्यानंतर ही शब्द तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नेहमी आपल्या कानावरती पडत असतात. आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा आपल्या घरामध्ये ही शब्द बोलली जातात. त्याच्यानंतर कधी कधी ऐकलेली किंवा न ऐकलेली जी काही शब्द आहे ती शब्द तुम्हाला आता इथं अभ्यासता येणार आहे. त्यामध्ये अजून पर्वताला काय काय म्हणतात, तर पर्वताला बघा आता काय काय म्हटलं जातं. पर्वताला महिधर असं सुद्धा म्हणतात त्याला. त्याच्यानंतर पुढं आहे अजून महिद्र असं सुद्धा म्हणतात. शैल हे सुद्धा त्याचं नाव आहे, पर्यायी नाव. ओके. त्यानंतर अद्री जे काही आपल्याला पर्यायामध्ये विचारलेलं होतं असं, तर अद्री शब्द सुद्धा आलेला आहे. मेरू म्हणतात त्याला, भूधर म्हणतात, धराधर म्हणतात, धरणीधर असं सुद्धा त्याचं नाव आहे, धरणीधर. त्याच्यानंतर महिधर पुन्हा आला तो इकडं, भूमिधर असं म्हणतात, आणि अचल या नावानेही त्याला ओळखलं जातं. म्हणजे आता उरलेले जे काही 4 आहेत त्या 4 कडे तुम्ही अजिबात जाऊ नका. जे काही 4 शब्द आहे त्याचा अभ्यास करूच नका. म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यास करायला बसणार आहे तेव्हा तुमचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेळ या ट्रिकच्या माध्यमातून वाचणार आहे, आणि तुम्हाला जास्तीत जास्त भर फक्त या शब्द संग्रहावरती, म्हणजे जी काही तुम्हाला देण्यात आलेली आहे तेवढ्या याच्यावरतीच तुम्हाला जास्तीत जास्त मोठा भर द्यायचा आहे. ओके. चला, मी अपेक्षा करतो की सर्वांच्या कन्सेप्ट, सर्वांच्या संकल्पना उत्कृष्ट पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर होत असतील. आपल्याला प्रश्न विचारलेला होता गरुडावरती, बरोबर. आता गरुडावरती प्रश्न विचारलेला होता, तर दैनंदिन व्यवहारामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये फक्त एकच शब्द आपण ऐकत असतो, तो म्हणजे फक्त गरुड. गरुड म्हटल्यानंतर अगदी सर्वांना परिचित आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याची न ऐकलेली शब्द तुम्हाला लक्षात आता ठेवायची आहे. मत्स्य गरुड हा एक गरुडाचा प्रकार होतो. मीन खाई हा एक असतो. वकस सुद्धा म्हणतात त्याला, हुमा म्हणतात, खगेंद्र म्हणतात,
वैनतेय म्हणतात. वैनतेय हा आपल्याला आता पेपरमध्ये विचारलेला होता. अजून त्याला द्विज राज असं सुद्धा म्हणतात. म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे काही समानार्थी शब्द ऐकलेली असतील गरुडासाठी, तर फक्त तुम्ही आतापर्यंत ही ऐकलेली असतील की खगेंद्र, वैनतेय आणि मृगराज. पण त्याच्या पलीकडे जाऊन थोडं मी पुढे जाऊन काही शब्द त्यामध्ये ऍडिशन करून तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. कारण की हा परिपूर्ण पॅटर्न बदलता लक्षात घेता या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे. त्याच्यानंतर पुढे जर गेलो ना पोरो, तर आता पुढे आपल्याला दिसतंय अंडज. आता अंडज याचा समानार्थी शब्द बऱ्याच पेपरमध्ये विचारलेला आहे. मग आता अंडज म्हटल्यानंतर पलीकडे तुम्हाला फोटो दिसत असेल, बरोबर ना, की इकडं अंडांची साल्ट दिसत असतील, त्यातनं जन्माला आलेली पिल्ल दिसत असतील, बरोबर ना. मग त्याचे समानार्थी शब्द काय? पक्षी, बरोबर. त्याच्यानंतर अंड्यातून जन्मणारा, त्यानंतर पक्षाचे पिल्लू. अशा पद्धतीने एवढ्या सर्व शब्दांसाठी त्याचा समावेश होत असतो. सर हे सांगण्यामागचं कारण काय आहे? कारण की मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आहे की जे काही त्या ठिकाणी आयोग किंवा एमपीएससी ज्या पद्धतीने तुम्हाला पर्याय देते आहे, तर 100% पुढच्या पेपरमध्ये त्यावरती प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असते. म्हणून या सर्व कन्सेप्ट मी तुमच्या समोर सांगतोय. त्याच्यानंतर पुढचा 3 नंबरचा प्रश्न होता मराठी शब्द आणि त्याचे मूळ रूप यांच्या जोड्या जुळवा, बरोबर. आता आऊत म्हटल्यानंतर आऊत कशाला म्हणतात? आता अगदी तुम्हाला सर्वांना माहिती असावं, किंवा विटी दांडू असेल, ओंघळ असेल. आता विटी दांडू म्हटल्यानंतर विटी दांडूची जोडी जुळते यष्टी दंड, बरोबर. यष्टी दंड. त्यानंतर ओंघळ, त्या ओंघळची जोडी जुळते तुमची अमंगल. जुळे म्हटल्यानंतर युगुल. अशा पद्धतीच्या जोड्या जुळल्या. आऊत म्हटल्यानंतर आयुध. अशा पद्धतीने ह्या जोड्या जुळतात. मग यावरून कोणत्या प्रकारचं उत्तर तुम्हाला असणार आहे? तर बघा आता अच 3 एकाच ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला आता ही शब्द कधी ऐकलेली नसतील. आऊत म्हणजे काय रे मित्रांनो? तर आपण अगदी आता मला वाटतं बऱ्याच विद्यार्थी 90% तरी विद्यार्थी ग्रामीण भागातनं बिलॉंग करत असतील, किंवा ग्रामीण भागातनं त्यांचा प्रवास असणार आहे. आता माझा प्रवास सुद्धा एका ग्रामीण भागातनं आहे. तर आता आऊत म्हटल्यानंतर ते लगेच आठवतं की आऊत म्हटल्यानंतर जे काही बैलगाडा असतं, त्या बैलांना जुंपण्यासाठी ज्याचा वापर केला जातो त्याला आऊत म्हणतात. आऊत किंवा त्याला जोत म्हणतात. त्याच्यानंतर नांगर सुद्धा त्याला काही जण काही भागांमध्ये बोललं जातं, बरोबर. आणि इकडं त्याची जोडी दिली आपल्याला आयुध. ओके. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर होणं खूप जास्त महत्वाचं आहे. आता या प्रश्नाचं विश्लेषण पुढे या थोडं बघा. आता आऊत म्हटल्यानंतर जोत आणि नांगर, आणि अजून याच्यामध्ये एक शब्द ऍड करून घ्या, आयुध. हा शब्द सुद्धा त्याला समानार्थी म्हणून ओळखला जातो. आता इथं दैनंदिन जीवनामध्ये ह्याचा वापर आपण करतो, पण कधी काळी ऐकलेला हा आयुध आता जो आपल्याला आयोगाने सांगितला, बरोबर ना, तर तो शब्द सुद्धा आपण लक्षात ठेवला पाहिजे. कुठे कधी तरी हा प्रश्न रिपीट होऊ शकतो. त्याच्यानंतर अगदी लहानपणापासून सर्वांच्या आवडीचा असणारा हा खेळ तो म्हणजे विटी दांडू, बरोबर ना. विटी दांडूला काय म्हटलेलं आहे? तर कधी काळी न ऐकलेला, बरोबर ना. फक्त एकच शब्द आहे, तो म्हणजे यष्टी दंड. याच्यासाठी मी बरेचसे सोर्सेस बघितले, पण कुठल्याही सोर्सेसमध्ये त्याची पर्यायी नावं मला दिसलेली नाही. ती वेगवेगळ्या पद्धतीनं संस्कृतमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्याची नावं येत होती. तर फक्त एकमेव शब्द आपल्याला आयोगाने जो सांगितलेला आहे तोच मी तुम्हाला इथं काय सांगितलेला आहे की परंपरागत चालत आलेला जो काही शब्दप्रयोग आहे, तर त्या म्हणजे तो शब्दप्रयोग यष्टी दंड आहे, आणि त्याचा समानार्थी विटी दांडू म्हणा किंवा यष्टी दंड म्हणा. ओके. म्हणजे अशा पद्धतीने आयोग कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारून टाकते. किंवा आता इथं कसा होता हा प्रश्न? या प्रश्नामध्ये 2 ते 3 शब्द आपल्या परिचयाची होती, म्हणून आपलं उत्तर काढता येत होतं. त्याबद्दल काही अडचण नव्हती, बरोबर. त्याच्यामुळं ज्या काही जोड्या दिलेल्या असतात त्यापैकी 1-2 जोडी सुद्धा आपल्याला लक्षात आली की आपलं उत्तर काढता येतं इलिमिनेशन मेथड नुसार, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने या सर्व गोष्टी क्लिअर होणं खूप जास्त महत्वाचं आहे. बघा आता ओंघळ म्हटल्यानंतर अगदी सर्वांना परिचित असलेलं, आपण नेहमी ऐकत असतो, ओंघळ म्हणजे किळसवाणं, किंवा त्याला बोलतात बिभत्स, बरोबर ना. जेव्हा रसाचे प्रकार आहेत आपले 9, बरोबर ना, ते संपूर्ण जे काही रसाचे प्रकार आहेत त्या रसाच्या प्रकारांमध्ये या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करतो. किंवा त्याला म्हटलं तर अमंगल, बरोबर, पवित्र असं नाही, बरोबर. त्याच्यानंतर आता कधी न ऐकलेला आपण हा शब्द होता तो म्हणजे ओंघळ, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने या संपूर्ण गोष्टींचा अभ्यास, प्रश्न आपल्याला यावरती विचारलेला होता, जोड्या जुळवावरती प्रश्न विचारलेला होता. त्याच्यानंतर फोटोमध्ये तुम्हाला दिसत असणार आहे की इकडे जुळी मुलं आपल्याला इथं दिसत आहेत, बरोबर. म्हणजे जुळे इथं आपल्याला निदर्शनास येत आहेत. त्याच्यानंतर कधी न ऐकलेली बघा, आता युगुल म्हणतात त्याला, जुवळ असं सुद्धा म्हटलं.
जातं. ओके, फक्त आतापर्यंत आपण त्याला जुळे म्हटलं किंवा त्या ठिकाणी त्याला आपण आतापर्यंत फक्त त्याला जुळवा अशाच पद्धतीने हा शब्दप्रयोग तिथे आपण केलेला होता. म्हणजे अशा पद्धतीने हा सुद्धा आपल्या पर्यायामध्ये दिलेला होता. मग तो पर्यायामध्ये काय होता तर युगुल अशा पद्धतीने आपल्याला पर्यायामध्ये सांगितलेलं होतं. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आता 4 नंबरचा तो म्हणजे पंचानन. आता पंचानन या शब्दाचा या शब्दाची जी काही म्हणजे पुनरावृत्ती आहे ती पुनरावृत्ती इकडे झालेली आहे. तो सेपरेट प्रश्न मी विचारलेला नव्हता. पंचानन म्हटल्यानंतर बऱ्याचशा पेपरमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारलेला दिसतो. पंचानन म्हणजे काय रे मित्रांनो, तर पंचानन याचा समानार्थी शब्द सर्वांना परिचित आहे, तो म्हणजे सिंह. बरोबर. यासाठी आपण आधीच्या लेक्चरमध्ये चित्र स्वरूपामध्ये सर्व कन्सेप्ट त्याच्या क्लिअर केलेल्या आहे. त्याच्यासाठी असलेले जे काही समानार्थी शब्द आहे तर त्या समानार्थी शब्दांचा सुद्धा अभ्यास आपण प्रॉपर पद्धतीने केलेला आहे. फक्त जरी तुम्हाला वाटत असलं की प्रश्न एकदम सोपा आहे, प्रश्न सोपा असू द्या, पण पुढे जे काही विश्लेषण त्याचं आलेलं आहे ते खूप जास्त महत्वाचं आहे. प्रत्येक पर्यायाचं विश्लेषण देण्याचा प्रयत्न, कारण की या गोष्टीसाठी बरेचसे सोर्सेस थोर व्याकरणकारांचे जे जे पुस्तक आहे ते संपूर्ण पुस्तकां म्हणजे बऱ्याचशा पुस्तकांमधनं या सर्व गोष्टी काढून का, कारण की आयोगाच्या दृष्टिकोनातून, एमपीएससीच्या दृष्टिकोनातून, टीसीएस आयबीपीएसच्या परिपूर्ण पॅटर्नवर आधारित या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे. तुम्हाला आधी पण सांगितलं. तर आता बघा, अस्वल होता एक, तर त्याला भालू सुद्धा म्हणतात, समुद्री अस्वल असा त्याचा एक प्रकार येतो. बरोबर. त्याच्यानंतर इकडं आहे वाघ. वाघ म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे की वाघोबा, त्याच्यानंतर वाघ, वाघोबा हे सर्वांनी ऐकलेली आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. पण आता कुठेतरी नवीन असणारी काय, व्याघ्र, शाद्रूल, व्याल. ओके, अशा पद्धतीने फक्त या 3 शब्दांवरती तुम्हाला काय करायचं आहे, भर द्यायचा आहे. हा सुद्धा पर्यायामध्ये होता. एकीकडे तुम्ही बघत असणार इकडं अस्वल आहे, इकडं वाघ आहे. बरोबर ना. त्याच्यासाठी आलेले हे समानार्थी शब्द, अजून त्याची 2 भागांमध्ये विभागणी केलेली आहे. मग दैनंदिन जीवनामध्ये जे आपल्या कानावरती नेहमी पडत असतात त्याचा अभ्यास करूच नका ना, म्हणजे तुमचा वेळही वाचतोय. त्याच्यानंतर फक्त व्याघ्र, शार्दूल आणि व्याल याच हे जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी पेपरमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर 100% तुम्हाला जमणार आहे. आणि आता जो पेपर झाला राज्यसेवा मुख्यचा, तर राज्यसेवा मुख्यच्या पेपरमध्ये एक महत्वाची टेक्निक आयोगाने म्हणजे वापरलेली मला त्यावरून लक्षात आली, किंवा ते विश्लेषण जे काही आयोगाने केलेलं होतं ती एक मला त्यामध्ये एक समजलं. काय गोष्ट होती ती, की जे शब्द तुम्हाला माहिती आहे त्याचा शब्द प्रयोग अजिबात पेपरमध्ये केलेला नाही. आता हे जे काही शब्द आहेत ना, पंचानन दिलेल्या शब्दात समानार्थी शब्द हे आधीच्या काळामध्ये विचारले जात होते. 12-13चे प्रश्न आहेत ते, समजलं का. पण आता प्रश्न नेमकं विचारण्याची पद्धत काय आहे, की जे तुम्हाला माहिती नाही त्याच्यापैकी एक शब्द वरती दिलेला असतो. म्हणजे व्याल या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द ओळखा, त्यावरून तुम्हाला तो शब्द ओळखता आला पाहिजे. म्हणजे व्यालसाठी वाघ असंच म्हटलं जातं. म्हणून तुम्हाला जास्त भर कशावरती द्यायला सांगतोय मी, तर जास्तीत जास्त भर तुम्हाला याच शब्द संग्रहावरती द्यायचा आहे. ओके, म्हणून माझा जास्तीत जास्त जो काही भर आहे तर त्याच गोष्टीवरती आहे. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात तर पुढे आहे आता हरिण. आताच जो पेपर झाला 5 नोव्हेंबरचा जो पेपर झाला गट क चा, त्यावरती प्रश्न विचारलेला होता हरिणवरती. बरोबर. आता हरण, हरिण हे अगदी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नेहमी कानावरती येणारी शब्द आहेत. त्यानंतर काळवीट, मृग आणि कुरंग. कुरंग म्हटल्यानंतर हा शब्द प्रयोग तिथं आलेला होता पेपरमध्ये. एका फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल की हरिणला कोणकोणत्या नावाने ओळखतात. फक्त 3 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे की मृग, कुरंग आणि त्यानंतर काळवीट. बरोबर. काळवीट हा त्यातलाच एक प्रकार आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने या संपूर्ण गोष्टी त्यामध्ये समाविष्ट होतात. त्याच्यानंतर आजचा शेवटचा प्रश्न तो म्हणजे द्विज. किती वेळेस हा शब्द रिपीट झालेला असेल. बरोबर. किती वेळेस हा प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांना रिपीट झालेला असेल. तर द्विज म्हटल्यानंतर काय, तर ज्यांचा जन्म 2 वेळेस होत असतो, मग अशा प्रकारचे समानार्थी शब्द कोणकोणते आहे किंवा त्या अर्थामध्ये बसणारे शब्द कोणकोणते आहे, तर त्या अर्थामध्ये बसणारा शब्द हा तुमचा दात आहे. बरोबर. म्हणजे आपण जेव्हा लहान असतो तेव्हा अगदी सर्वांना माहिती आहे, आपल्या आई साहेबांनी किंवा आपल्या आईंनी, बाबांनी आपल्याला सांगितलं की बाबा पहिल्यांदा दुधाचे दात येतात, ते पडतात आणि मग पक्के दात येतात. बरोबर ना. आणि म्हणजे 2दा जन्मणारे, म्हणजे दातांचा जन्म 2दा होत असतो. हातांचं तसं होत नाही. बरोबर ना. ओठांचं सुद्धा तसं काही होत नाही. म्हणजे फक्त आणि फक्त दात म्हटल्यानंतर हे त्याचं योग्य उत्तर होतं. बरोबर. मग आता इकडं याला समानार्थी शब्द बघा. आता दात म्हटल्यानंतर इकडं समोर सर्वांना दिसत आहे पांढरे शुभ्र. बरोबर ना. मग दात हा एक द्विज त्यामध्ये येतो. त्यानंतर ब्राह्मण येतो, भुसूर येतो. भुसूर म्हणजे रस्व,
सला उकार, त्याच्यानंतर रस्व दीर्घ सला उकार, भूदेव येतो, पक्षी येतो. बरोबर. आता आपण जे काही नेहमी वाचत असतो, पक्षी वाचत असतो, ब्राह्मण वाचत असतो, दात वाचत असतो. बरोबर ना. म्हणजे त्याचा अभ्यास आतापर्यंत आपण करीत आलेलो आहोत. पण या 3 शब्दांचा समावेश सुद्धा कुणासाठी आलेला आहे, तर द्विजसाठी आलेला आहे. म्हणजे आता एमपीएससी त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही राज्यसेवा मुख्य परीक्षा जो काही 20 डिसेंबरचा पेपर झाला, त्या पेपरचं विश्लेषण अजूनही बघितलं नसेल तर आवर्जून बघून घ्या. त्यामध्ये मी प्रत्येक प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की आयोगाने कुठे बदल केलेला आहे. म्हणजे आधी प्रश्न विचारण्याची पद्धत कशी होती आणि आता जे काही रिसेंटली प्रश्न विचारले जात आहेत, जे काही नुकतेच पेपर होत आहेत त्यामध्ये जे काही प्रश्न विचारले जात आहेत, त्यामध्ये आयोगाने प्रश्न विचारण्याचे सोर्सेस सुद्धा बदलवलेले आहे. सर्व प्रश्नांसाठी का सर तर अजिबात नाही. असे 7 ते 8 प्रश्न आहेत मित्रांनो, की त्यासाठी वेगळ्या पद्धतीचे प्रश्न की जे तुम्ही वाचत आहात, जे तुम्ही अभ्यासत आहात त्याच्यापेक्षा कुठेतरी वेगळे प्रश्न आयोगाने तिथे विचारलेले आहेत. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की 1-1, 2-2, 3-3 मार्कांमध्ये किती मोठं मेरिट ठरत असतं. बरोबर ना. म्हणून या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. इकडे तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल की ब्राह्मणांचा फोटो सुद्धा मी इथं घेतलेला होता. त्याच्यानंतर आता पुढे बघा हात म्हटल्यानंतर हातावरती प्रश्न हस्त तर सर्वांना माहिती आहे. पण जेव्हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो सर्वात जास्त प्रश्न यावरती विचारला गेलेला आहे पाणीवरती. म्हणजे न ला दुसरी विलांटी, न ला पहिली विलांटी, न ला पहिली विलांटी म्हटल्यानंतर किंवा रस्व विलांटी म्हटल्यानंतर त्याचा अर्थ होतो हात होत असतो. आणि जेव्हा न ला दुसरी विलांटी येत असते तेव्हा त्याचा अर्थ जीवन होत असतो. या सर्व गोष्टींमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये कन्फ्युजन होत असते. तर अशा प्रकारचे काही शब्द मी बाजूला काढलेली आहेत आणि त्या संपूर्ण शब्दांचा अर्थ तुमच्यापर्यंत मी पोहोचविणार आहे. ओके. त्याच्यानंतर पुढं कर सुद्धा म्हणतात, त्याला बाहू म्हणतात, भुज म्हणतात. ओके. त्याच्यानंतर शेवटचा शब्द होता तो म्हणजे कोणता, ओठ. ओठ म्हटल्यानंतर त्याला काही जण होठ असं सुद्धा म्हणतात ग्रामीण भागामध्ये. त्याच्यानंतर त्याला अजून कधी न कानावरती पडलेली शब्द अधर म्हणतात, त्याला ओष्ठ तर सर्वांना माहिती आहे. बरं, इकडे पण तो होठ आलेला आहे, काही अडचण नाही. ओके. म्हणजे अशा पद्धतीने याचं जे काही लेक्चर होतं तर आजच्या लेक्चरमध्ये एकूण 5 प्रश्न होते आणि त्या 5 प्रश्नांमध्ये जेवढे पर्याय आलेले होते 5 प्रश्नांमध्ये समजा प्रत्येक प्रश्नामध्ये 4 पर्याय, 5 चोक 20 शब्द ते आणि त्याच्यानंतर त्याच्या असणारे जे काही समानार्थी शब्द आहे किंवा कुठेतरी काहीतरी तुम्हाला नवीन वाटणार आहे. बरोबर. ते संपूर्ण शब्द या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवले. जर तुम्हाला खरंच लेक्चर आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि येणारं जे काही पुढचं लेक्चर आहे त्यासाठी लेक्चर बघण्यासाठी तयार राहा. इथे मी आता थांबतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.